लातूरमध्ये पुन्हा एकदा गुटखा माफियांचा पर्दाफाश। पोलिसांच्या धाडसी कारवाईत कारसह तब्बल 8,39,000चा मुद्देमाल जप्त। एकच आरोपी ताब्यात, पण मागे मोठं रॅकेट आहे का? लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने रेणापूर मार्गावर सापळा रचून गुटखा तस्करी उघडकीस आणली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार आहे। त्यानंतर पोलिसांनी रेणापूर फाटा परिसरात सापळा रचत वाहन अडवले। तपासणी दरम्यान कारमधून विमल पान मसाला, V1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला आणि रत्न 3000 सुगंधित तंबाखू असा मोठा साठा आढळून आला। या कारवाईत 2,39,000चा गुटखा साठा आणि 6 लाखांची कार असा मिळून 8,39,584 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी अमर श्रीमंत लकडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशन करत आहेत। लातूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत।